दिवस दुसरा. जादूचा दगड. प्रत्येकाला मिळालेल्या वर्तमानातील विपुल वरदानांचा विचार करा. सर्वांच्या वाटेला आलेल्या भूतकाळातील थोड्याशा दुर्दैवाचं नको. आलेले सकारात्मक जे काही भाव आहेत किंवा आपल्या वाट्याला जे काही सुख आलेले आहेत, वरदान आलेले आहेत, त्याच्यासाठी धन्यवाद व्यक्त करा. कृतज्ञतेची सवय होण्यासाठी सुरुवातीला या कृती सलग काही दिवस एकाग्रतेने करणं आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीमुळे जर तुम्हाला कृतज्ञतेची आठवण झाली, तर त्यामुळे तुमच्या आयुष्याला कृतज्ञतेचा सुवर्ण स्पर्श होण्यास मदत होते. आणि नेमकी याचसाठी ही जादूची कृती आहे. द सिक्रेट या चित्रपटात आणि पुस्तकात ली ब्रोअर यांनी कृतज्ञता दगडाची कृती सांगितलेली आहे. म्हणजे असं काहीतरी वस्तू जे तुमच्या जवळ असायला हवं, की ज्याला पाहता क्षणी तुम्हाला जाणवेल की मला ग्रेटफुल राहायचे, कृतज्ञ राहायचे, मला आभार प्रकट करायचा आहे. या संबंधात त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. ही एका वडिलांची गोष्ट आहे. त्यांचा मुलगा मृत्यूपंथाला लागलेला होता. क्रोनिक डिसीज झाला होता, गंभीर आजार. तेव्हा या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या आरोग्यासाठी कृतज्ञता दगडाचा वापर केला आणि त्यामुळे मुलाच्या तब्येतीत आश्चर्यजनक सुधारणा घडून आली. त्यानंतर जगभरात अनेक लोकांनी पैशांसाठी, आजार बरा होण्यासाठी आणि आनंदासाठी कृतज्ञता दगडाचा वापर केला आणि त्यांना यश प्राप्त झालं. प्रथम एका खडकाचा किंवा दगडाचा तुकडा घ्या. तुकडा शोधा. तो आकाराने तुमच्या तळव्यात राहील, हातात राहील, खिशात राहील आणि तो नंतर अ, हातावर ठेवून बोटांनी झाका. हा दगड टोकदार कडा असलेला नसावा, जास्त वजनदार नसावा, गुळगुळीत असावा, जो हातात घेतल्यानंतर तुम्हाला खरोखरच छान वाटेल. तुम्हाला हा जादूचा दगड तुमच्याकडे जर बाग असेल तर तिथेही एखाद्या वेळी सापडेल किंवा नदीच्या पात्रातून, समुद्राच्या खाडीतून, महासागरातून किंवा उद्यानातून तो शोधून तुम्ही मिळवू शकता. पण यापैकी कोणतीच जागा तुमच्या आसपास नसेल आणि दगड सहज मिळणं शक्य नसेल, तर तुमच्या शेजाऱ्यांना, कुटुंबांना किंवा मित्रांना तो आणायला सांगा. कदाचित असा मूल्यवान खडा किंवा दगड अगोदरच तुमच्याकडे असेल, तर तो जादूचा दगड म्हणून तुम्ही वापरू शकता. असा हा जादूचा दगड तुम्हाला सापडला की तुमच्या झोपायच्या जागेजवळ अशा ठिकाणी ठेवा की तुम्हाला झोपी जाताना तो नक्की दिसेल. दररोज रात्री त्या दगडाला पाहायचं आहे. का पाहायचंय? गरज असेल तर बाकीच्या गोष्टी उचलून त्याच्यासाठी खास जागा तयार करा, म्हणजे झोपताना हा जादूचा दगड तुम्हाला सहज दिसेल. तुम्ही जर गजराचं घड्याळ वापरत असेल, अलार्म क्लॉक, तर त्याच्या जवळ हा दगड ठेवा. आज रात्री झोपण्यासाठी तुम्ही गादीवर बसलात की झोपण्यापूर्वी तो जादूचा दगड तळ हातावर ठेवा आणि बोटांनी तो बंद करा. तळ हातावर ठेवा आणि बोटांनी बंद करा. का बंद करा? कारण त्याचं फिलिंग घ्या. दिवसभरात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या काळजीपूर्वक आठवण्याचा प्रयत्न करा आणि ज्याबद्दल तुम्हाला खरोखर कृतज्ञता वाटते, ज्यासाठी तुम्हाला आभार वाटत आहे, अशा सर्वात चांगली गोष्ट कोणती याचा शोध घ्या आणि त्या गोष्टीबद्दल मी खरोखर खूप आभारी आहे असं जादूचे शब्द उच्चारा आणि तो दगड परत तुमच्या झोपायच्या जागेजवळ जिथं होता तिथं ठेवून द्या. बस एवढंच करायचं आहे. आणि याच्या पुढचे 26 दिवस दररोज रात्री ही जादूची दगडाची कृती आपल्याला करायची आहे. दिवसभरात काय घडलं याचा विचार करा आणि त्या दिवसातील सर्वोत्कृष्ट गोष्टी, आज माझ्या जीवनात दिवसभरात काय काय चांगलं झालं हे शोधायचंय. मी पहाटे लवकर उठलो, मी काही श्रवण केलं, मी पुस्तक वाचन केलं, मी व्यायाम केला, एक्सरसाइज केला, कुटुंबातील व्यक्तींनी मला सहकार्य केलं, मदत केलं, हे सगळं तुम्ही आठवू शकता. कोणती चांगली गोष्ट घडली ते आठवा. जादूचा दगड हातात धरल्यानंतर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे असं म्हणा. दगडाचा असा वापर करणं ही अगदी साधी गोष्ट आहे, पण या कृतीमुळे अनेक जादूमय घटना आपल्या जीवनात घडायला सुरुवात होतात. दिवसभरात आपण कोणती चांगली गोष्ट केली याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि सर्वोत्कृष्ट गोष्टी कोणती आहे हे ठरवताना तुम्ही खरं तर तुम्हाला कृतज्ञता वाटाव्यात अशा अनेक गोष्टींचा विचार करायला लागतात आणि प्रत्येक दिवशी तुम्ही रोज झोपताना आणि सकाळी उठताना कृतज्ञतेची भावना मनात असेल याची खात्री करून घ्यायला लागता. जो व्यक्ती रात्री झोपताना कृतज्ञता व्यक्त करेल तो सकाळी उठल्यानंतर तक्रार करेल का?
आपोआप त्याच्या अंतर्मनामध्ये काय आभाराचे भाव प्रकट होतील. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची, चांगल्या गोष्टींची मोजदात आणि जादूचा दगड यामुळे तुमची दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट हा कृतज्ञतेच्या भावनेत होईल याची खात्री दिली जाते. खरं तर या दोन्ही गोष्टींची एकत्रित शक्ती इतकी प्रभावी होते की काही महिन्यातच ते तुमचे आयुष्य बदलून टाकतात. परंतु या पुस्तकाची रचना अशी केली आहे की ज्यामध्ये जादूच्या भरपूर कृती दिलेल्या आहेत, त्यामुळे तुमचं आयुष्य खरोखरच सातत्याने बदलू शकतं. कृतज्ञतेत आभार व्यक्त करणे चुंबकीय मॅग्नेटिक आकर्षणाची शक्ती असल्यामुळे ज्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटावी अशा अनेक गोष्टींना ती आकर्षून घेते. 28 दिवस तुम्ही कृतज्ञतेवर चित्त एकाग्र केलं तर त्यामुळे तुमच्या कृतज्ञतेच्या चुंबकीय शक्तीची तीव्रता वाढते. आणि जेव्हा जादू सारखी कृतज्ञतेची प्रबळ अशी चुंबकीय शक्ती तुमच्याकडे असते, तेव्हा तुम्हाला हवी असलेली आणि गरज असलेली प्रत्येक गोष्ट आपोआपच तुमच्याकडे खेचली जाते, आकर्षित होते. म्हणून दररोज याचा वापर करायचा आहे. राईट. आता आज काय काय कृती करायची आहे, तर जादूचा दगड, आता तुमच्याकडे जर एखादा वस्तू किंवा मूल्यवान असेल तर ती हातात घ्या. रुद्राक्ष असला तरी सुद्धा चालेल, जे पण तुम्हाला मिळेल त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्या फिलिंग निर्माण होणं गरजेचं आहे. तर ते हातात घेतल्यानंतर ती वस्तू, आता फॉर एक्झाम्पल रुद्राक्ष म्हणू आपण इथे किंवा दगड म्हणू, तर तो घेतल्यानंतर काय करायचंय, जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा. म्हणजे काय करा, तुमच्या वरदानांची मोजदाद करा जे आता आपण केले. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा. तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल कृतज्ञ का वाटतं, तुमच्या पतीबद्दल पत्नीबद्दल कृतज्ञता का वाटतं, किंवा तुमच्या जीवनात जे पण काही चांगल्या गोष्टी आहेत, कार असेल, गाडी असेल, टू व्हीलर असेल, तिच्यासाठी कृतज्ञता का वाटते, तर ते लिहा. आणि तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा. आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आज काय करायचंय, एक रुद्राक्ष किंवा जादूचा दगड शोधायचा आहे, तुमच्या झोपायच्या जागेजवळ ठेवा. आणि आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड तुमच्या हातात धरा आणि आजचा दिवसात घडलेली सर्वात चांगली गोष्ट कोणती याचा विचार करा. आज घडलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. आणि पुढील 26 दिवस जादूच्या दगडाची कृती परत करा. आणि उद्या आपण अजून एक जादू पाहणार आहोत. उद्या कुठली जादू पाहणार आहोत, जादुई नातेसंबंध. दररोज एक एक जादू आपण करत जाणार आहोत. 28 दिवसात हे विश्व जादूमय होणार आहे. तर इथे आता आपण